असतात आणि मला कायम वाटतं की मी कलाकार म्हणून कुठेतरी माझ्या पात्राचा विचार करते, पण दिग्दर्शकाने हा सिनेमा पाहिला असतो, त्यामुळे त्याच्या विजनवर विश्वास ठेवून पुढे जाण्यावर मी बिलीव्ह करते. सो या तशीच गेले आणि ज्याप्रमाणे संजय जींना एक्सपेक्टेड होतं त्याप्रमाणे मी काम करत गेले. थँक्यू. ॲज अन ॲक्टर मला वाटतं आम्ही सगळेच मगासपासून बोलतोय तसं की एक सिनेमा आपण त्याच्या प्रिपरेशन्सना किंवा त्याच्या रंगीत तालमी आपण 5 दिवस कदाचित करत असू, जिथे आम्ही हा अख्खा सिनेमा केला तेवढ्या पिरियडमध्ये. त्यामुळे ह्या कमी वेळामध्ये इतका अख्खा सिनेमा आपल्या प्रत्येकाची पात्र समजून आणि एकमेकांबरोबर समरस होऊन साकारणं हा मला वाटतं या सिनेमातला सगळ्यात मोठा चॅलेंज होता. पण एक वेगळा एक्सपिरियन्सही होता, कारण मल्टिपल कॅमेरा सेटअप्समध्ये काम करत होतो आम्ही आणि कळायच्या आत अरे हा झाला सीन, वाव मस्त. त्यामुळे इन्स्टिंक्ट्सवर विश्वास ठेवून प्रत्येक कलाकार काम करत होता आणि त्या इन्स्टिंक्ट्सवर मला वाटतं तुम्हाला सगळे कलाकार पडद्यावर दिसणार आहेत. आणि आत्ता या सिनेमात हे महत्वाचं का होतं, कारण 4-5 कॅमेरे आहेत, त्यामुळं मी या कॅमेऱ्याकडे बघूनच ऍक्टिंग करणार असं नाही चालणार. So you don't act for the camera, you act for the film. हे फार महत्वाचं असतं आणि करून करून रियाज करून करून तुम्हाला एखादी गोष्ट जमते. आता आज थालपीठ करायचं म्हटलं, काल शिकायला सुरुवात करत आम्ही. हे रोज आम्ही काहीतरी करायला लागतो. फार गैरसमजती आहेत म्हणून मी सांगतो ऍक्टिंग बद्दलच्या. काय तयारी करता, तुम्हाला कोणी काम द्यावं किंवा काम देऊ नये, तुम्ही रोज काम केलं पाहिजे. रोज स्वयंपाक करतात, रोज लोक गाणं म्हणतात, तसं ते काय लोकांसाठी गायला पाहिजे असं नाही, पण तुम्ही स्वतःसाठी काहीतरी करत असाल तर या गोष्टी मुरतात आणि मग येतात. कुठलीही कला ही डोक्यातनं येणारी गोष्ट नाही, डोक्यातनं विचार येतात. आणि वाईट काम कसं चांगलं आहे मी समजून देऊ शकतो तुम्हाला. डोक्याचा उपयोग त्याच्याकरता करता, चांगल्या कामाकरता आतून यावं लागतं असं मी तुम्हाला सांगतो. या सिनेमाचं एकच मिनिट, या सिनेमाचं आणखी कौतुक असं आहे ना, आता काका म्हणाले तसं वेळेची मर्यादा आणि 4-5 कॅमेरा सेटअप्स असल्यामुळे आपण जनरली म्हणतो की टेलिव्हिजनमध्ये आणि फिल्म्समध्ये रिटेकची फॅसिलिटी असते, नाटकात ती नसते. पण ह्या सिनेमातले सगळे सीन्स हे नाटकासारखे छान बसवून, छान विचार करून, डिस्कस करून आम्ही 1 टेक अख्खेच्या अख्खे सीन्स केलेत या सिनेमात. हिंदी में करने वाले हैं, अभी मराठी की बात चल रही है तो अभी मराठी के बारे में बात करेंगे, लेकिन डेफिनेटली आपको हिंदी के लिए भी बुलाऊंगा जल्दी से. ऑडियंस को यही कहूँगा कि आप जरूर सिनेमा में जावें, सिनेमा हॉल में जावें. ये बड़े पर्दे की पिक्चर है, आप सिनेमा हॉल में जाकर के पर्दे पे इसका बैकग्राउंड म्यूजिक जो है बहुत ज़्यादा फोर्सफुल है. आपने देखा होगा गाना जो है वो अभी आपने सुना होगा, वो भाऊ गाना जो है आप जब सुनते हैं तो आप सुनते वक्त ही आपके खोलने लगते हैं कि अरे क्या गाना होगा, क्या उसकी थ्योरी होगी. तो मेरा संदेश यही है कि सब जनों ने सिनेमा में जाकर के ये फिल्म देखना चाहिए. और जैसा आपने कहा कि वो कहाँ आप रिलेट करते हैं, वो रिलेट कैसे करते हैं उसको आप सोशल मीडिया पे डालें. थैंक यू सर.